केदारला जो मान मिळायला हवा तो अजूनही मिळाला नाहीये। व्हॉट डू यू मीन? या घरात केदारचा पदोपदी अपमान होत आलाय, मग आता त्याला त्याचा मान सुद्धा मिळायला हवा। मग आता आमच्या युवीने केदारचे पाय धुवावे अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही नाही काकू, माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये। माझी फक्त इतकीच अपेक्षा आहे की युवराज भाऊजींनी दिलेला शब्द पाळावा। तेच म्हणाले होते ना, जर DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ते केदारचं स्वागत या घरात पायघड्या घालून करतील। तारिणी, ते चॅलेंज हारलेत आणि आता त्यांनी दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे। तारिणी, थांब केदार, हा तुझा हक्क आहे आणि हा माझ्या नवऱ्याच्या सेल्फ रिस्पेक्टचा प्रश्न आहे। इतके दिवस तुझे बाबा नाहीयेत म्हणून तुझा खूप अपमान झालाय, पण तुझे वडील कोण आहेत हे कळल्यावर सुद्धा युवराज भाऊजींनी तुझा अनेक वेळेला अपमान केलाय। समजा जरी DNA टेस्ट निगेटिव्ह आली असती तर तुम्ही केदारचा इन्सल्ट करण्याची एक तरी संधी सोडली असती का? चॅलेंज करायची तयारी असेल ना तर हार पचवायची सुद्धा तयारी असायला हवी। अरे देवा, पण मग पायघड्या कुठे आहेत आपल्याकडे? एक मिनिट हा। दादा या ना, ठेवा इथे। थांबा थांबा थांबा, आज हा मान दुसऱ्याच कोणाचा तरी। या तुम्ही, थँक्यू। अरे समजावायला हे काय मामा? अरे कोणीच काय काही काय काय चाललंय काय हे? मी असलं काय करणार नाही मी। अरे दिस इज नॉट पॉसिबल, सॉरी। कुठलं तरी एक चॅलेंज जिंकलीस तर काय स्वतःला काय खूप मोठी शाणी समजते काय? काहीतरी थातूर मातूर चॅलेंज जिंकायचं आणि काही करायला सांगायचं। हे बघ, युवराज खांडेकर आहे मी, आणि युवराज खांडेकर याच्यासाठीच काय कोणासाठी पायगड्या नाही घालणार का? असलं मी नाही करणार। चल, मी नाही करणार आहे। नाही 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 तारिणी, तारिणी प्लीज, आता हा विषय इकडे संपलाय ना। प्लीज हे सगळं करायला नको लावूस तू। दया काका, तुम्ही थांबवा ना, हे सगळे या सगळ्याची खरंच गरज नाहीये। गरज आहे। अहो काय बोलताय तुम्ही? युवराजने या मुलासाठी थांब पद्मिनी, केदार माझाच मुलगा आहे हा पुरावा हवा होता ना त्याला, तो मिळालाय आता त्याला। तेव्हा त्या बदल्यात आता त्याने त्याचा दिलेला शब्द पाळायला हवा। नाही दया पप्पा, माझा युवी ह्या मुलासाठी पायघड्या घालणार नाही। युवराजचे बाबा असून तुमच्या मुलाचा झालेला असा अपमान खपून कसा घेताय तुम्ही? अगं बाप तर मी केदारचा सुद्धा आहे ग।